नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझं यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. सौंदर्य डिझायनरचे माझ्या सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. चला तर आपण आता बाही कटिंग कशी काढायची ती दाखवते. माझी बाहीची उंची आहे 3.5 इंच. त्यामध्ये 2 इंच मिळून घ्यायचे, 4.5 आणि 5.5. 2 इंच मिळवायची असं की आपण जेव्हा बिगर अस्ताचा ब्लाऊज कट करतो तेव्हा आपल्याला 1 इंच, 1.25 इंच इथे फोल्ड करून हात शिलाई करतो आणि उरलेले परत 1 इंच किंवा 1.25 इंच असतं, इथं अर्धा इंच मार्जिन जातं. असं हे 2 इंच त्यामध्ये मिळवायला लागतं. आणि जेव्हा आपण अस्तरची कटिंग काढतो तेव्हा फक्त 1 इंच मिळवायचं. 3.5 आहे तर 4.5 घ्यायचं. अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती असं हे दाबलं जातं आणि तेव्हा 3.5 इंचाची बाही येते. मी पूर्ण कटिंग दाखवते तुम्हाला कशी काढते. 3.5 मध्ये मी 2 इंच मिळवले. दंड घेर आहे 6. त्यामध्ये शिलाईसाठी फिटिंगसाठी आपण 1.5 इंच ठेवतो, ते 1.5 इंच. आणि मग इथे आपले 5.5 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. कधीही बंद घडी आपल्या बाजूने ठेवायची पेपरची. हा असा बॉक्स मी आखून घेतलाय, तो तुम्हाला कळावा म्हणून इथे हाफ बाही शिवतोय म्हणून आपण 2.5 इंचावरती इथे मार्किंग करतो. त्यानंतर हा पॉइंट आणि इथं आपण 2.5 इंचाची जी मार्किंग काढली, हा पॉइंट, हे यांचं माप किती आलंय ते बघायचं. आपली छाती 33 इंच आहे. 33 इंचाचा चौथा भाग होतो 8.25 इंच. 8.25 इंच होतो, तर त्यात आपल्याला 1 इंच मिळवून घ्यायचं आहे, तर 9.25 इंच. बघा आता हा मी जो पॉइंट काढला होता हा दंड घेराचा याच्यावरून काढला होता. आपलं माप एवढं इकडे वाढलं गेलंय. मग हे पूर्ण असं जॉईन करून घ्यायचं. हा ही अशी मार्किंग करून घेतली की इथे 1.5 इंचावरती आपल्याला फिटिंगसाठी अशी मार्किंग करायची. आणि इथं हा जो पॉइंट निघतोय ह्या 1.5 इंचापासून तर इकडे मागे असा टेप ठेवायचा आणि त्याचा मध्य काढायचा. असा इथे मार्क करायची अशी. आणि इथे 1.25 इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा आहे. 1.25 इंच म्हणजे एवढे असतात. 1 इंच इथे तर इथे 1.25 इंच, तर त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. इकडून अर्धी आणि इकडून अर्धी अशी. आणि इथे हे पॉइंट आणि इकडे हा पॉइंट असे. आणि हा आतला मुंड्याचा भाग थोडा आतूनच कर्व शेप द्यायचा त्याला असा. इथे पॉइंट आला. हा पॉइंट इथे आपण जर व्यवस्थित मार्किंग करून आणि व्यवस्थित कटिंग केली तर आपण जे फिटिंगच्या टिपा टाकतो त्या पण आपल्या इथे अशा मागे पुढे नाही होत. कटिंग करतानाच व्यवस्थित कटिंग करायची. आणि हे दंड घेराचं माप आणि हे मुंड्याचं माप इथे जॉईन करून घ्यायचं. अशा प्रकारे बाही काढायची. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे, तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता बघितला असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा मी मापे टाकून कशी काढलेली ती पूर्ण पद्धत कळेल. माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.